विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, BA भाग 2 सेमिस्टर 4 मध्ये अधिकोषण हा विषय शिकताना आपण निफ्ट NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ही संकल्पना पाहू। तर NEFT चे पूर्ण रूप राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असे आहे। भारतातील पैसे किंवा निधी हस्तांतरण प्रणालीपैकी ही एक प्रमुख प्रणाली आहे। निधी हस्तांतरणाची ही सुविधा भारतात नोव्हेंबर 2005 पासून सुरू करण्यात आली। निफ्ट द्वारे पैसे पाठविल्यास ते लगेच ट्रान्सफर न होता काही वेळानंतर ट्रान्सफर होतात, कारण या प्रणालीमध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट तयार केलेला असतो व त्यानुसारच पैसे ट्रान्सफर केले जातात। इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने ही सुविधा कार्यान्वित होते। देशातील सुमारे 30,000 बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे। निफ्टच्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेत पैसे हस्तांतर करता येतात। एका वेळी 50,000 रुपये हस्तांतरित करता येतात। मनी ऑर्डरद्वारे किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे पाठविण्याऐवजी निफ्टद्वारे पैसे पाठविणे वेळेच्या व खर्चाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते, कारण MO किंवा DD द्वारे पैसे पाठविण्याचा खर्च निफ्टपेक्षा जास्त असून समोरच्या व्यक्तीला पैसे मिळायला सुद्धा खूप उशीर लागतो। निफ्टद्वारे किमान 1 रुपया व जास्तीत जास्त कितीही राशी पाठविता येते, परंतु सामान्यतः 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त राशी पाठविण्यासाठी RTGS या सुविधेचा उपयोग केला जातो। त्यामुळे 2 लाख रुपयाच्या आतील रक्कम ही सामान्यतः निफ्टद्वारे ट्रान्सफर केली जाते। ही सुविधा रिझर्व्ह बँक व इतर बँकांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळातच उपलब्ध असते।